नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत आषाढी एकादशी निमित्त एक अत्यंत प्रभावी नारळाचा उपाय। मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण असेल, कर्ज वाढत असेल, घरामध्ये सतत वाद तणाव होत असेल किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कर्जमुक्तीसाठी नारळाचा उपाय, लक्ष्मी कृपा मिळवण्याची योग्य पूजा। मैत्रिणींनो, आषाढी एकादशी हा दिवस खूप पवित्र मानला जातो। या दिवशी भगवान विठ्ठलाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जातं। पंढरपूरमध्ये लाखो भाविक या दिवशी दर्शनासाठी जातात, विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करतात आणि या दिवशी केलेला छोटासा उपाय देखील मोठा परिणाम देतो। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत नारळाचा एक खास उपाय। हा उपाय आपल्याला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे। यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घालायचे आहेत। म्हणजेच या दिवशी आपल्याला पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामधील देवपूजा करून घ्यायची आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पूर्ण नारळ घ्यायचा आहे। हा नारळ पाण्याने भरलेला असावा आणि ताजा असावा। या नारळावरती आपल्याला हळदी आणि कुंकू लावून घ्यायचा आहे। डोळे बंद करून आपल्याला मनातल्या मनात बोलायचं आहे, माझं कर्ज दूर करा, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या, असे म्हणून आपल्याला हा नारळ देवासमोर ठेवायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः, ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः हा मंत्र जप करायचा आहे। हा मंत्र म्हणत असताना आपल्याला मन एकाग्र ठेवायचं आहे। त्यानंतर तो नारळ मंदिरात अर्पण करायचा आहे। शक्य असेल तर विठ्ठल मंदिरामध्ये आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे। हा उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर हळूहळू कर्ज कमी होण्यास मदत होते, लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते। त्यानंतर आपल्याला आपल्यावरती लक्ष्मीची कृपा होण्यासाठी दुसरा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला एक लाल कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडात नारळ ठेवायचा आहे आणि तो नारळ लक्ष्मी मातेसमोर ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला दिवा, अगरबत्ती, धूप लावून घ्यायचा आहे आणि 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र म्हणजे ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र आपल्याला 11 वेळा 21 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणत असताना लक्ष्मी मातेची प्रार्थना करा, माझ्या घरात धन, सुख, शांती दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो, आर्थिक स्थिती सुधारते। बघा, कधी कधी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते आणि यामुळे घरामध्ये वादविवाद होतात, घराची आर्थिक परिस्थिती बदलते आणि घरामध्ये अशांतता वाढते। आणि अशा वेळी हा छोटासा उपाय करा। यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवायचा आहे आणि तो नारळ आपल्याला घराबाहेर फोडायचा आहे। यामुळे दृष्टिदोष दूर होतो, मन शांत होतं। या एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्याला जर विठ्ठलाची कृपा हवी असेल तर या दिवशी आपल्याला सर्वात महत्त्वाचा उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला विठ्ठल मंदिरात जाऊन नारळ अर्पण करायचा आहे आणि आपल्याला विठ्ठल विठ्ठल असा 108 वेळा नामजप करायचा आहे। म्हणजेच आपल्याला एक माळ जप करायचा आहे। त्यानंतर मनापासून प्रार्थना करा, यामुळे विठ्ठलाची कृपा मिळते। जर तुम्ही हा नारळ मंदिरामध्ये दिला असेल तर तो नारळ आपल्याला तिथेच ठेवायचा आहे, किंवा जर तुम्ही हा नारळ घरामध्येच ठेवला असेल तर आपल्याला तो प्रसाद म्हणून खायचा आहे, फेकून द्यायचा नाही। अत्यंत साधे सोपे असे हे उपाय आहेत। या उपायासाठी श्रद्धा ठेवा, स्वच्छता ठेवा, मन शांत ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवा। तर आषाढी एकादशी निमित्त तुम्हीही हे साधे परंतु प्रभावी उपाय नक्की करून पहा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।